हिंदुत्ववादी और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के अधिकारी पदाधिकारी इनको टारगेट करने का ये षड्यंत्र था, लेकिन बहुत जद्दोजहद करने के बावजूद उनके खिलाफ कोई भी पुख्ता सबूत नहीं मिल पाया। और कई अधिकारी ऐसे थे कि जिन अधिकारियों ने बहुत प्रेशर आने के बावजूद ये स्पष्ट रूप से कहा कि हम इतना गैर कानूनी काम नहीं कर सकते, ऐसा कोई सबूत दूर दूर तक इनके खिलाफ नहीं है। तो मुझे ये लगता है कि अब परत दर परत ये जो षड्यंत्र है ये बाहर निकल रहा है। और किस प्रकार के सूडो सेक्युलर, क्योंकि उस समय इस्लामिक आतंकवाद था, वो आज भी है, पर ऐसा किसी ने नहीं कहा था कि सारे मुस्लिम आतंकवादी है, किंतु बावजूद उसके तमाम हिंदुओं को आतंकवादी ठहराने का प्रयास ये कांग्रेस के माध्यम से उस समय किया गया था। और उसी की कड़ी है, अब धीरे धीरे लोग बोलना शुरू करेंगे और कई गंभीर चीजें बाहर आएगी। खरं म्हणजे आपल्या सर्वांपुढे कालच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाने जे हिंदू टेरर किंवा भगवा आतंकवाद अशा प्रकारचं नरेटिव्ह तयार केलं होतं ते पूर्णपणे बस्ट झालेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की 1990च्या दशकाच्या शेवटच्या भागात आणि साधारण 2000 मध्ये सुरुवातीच्या दशकामध्ये संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणात आतंकवादी घटना घडल्या। अमेरिकेत देखील घटना घडल्या, युरोपमध्येही घटना घडल्या, भारतात तर घडल्याच घडल्या। आणि यातल्या अनेक घटनांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत होते आणि त्यातलं violence took place America, Europe and they were linked to टेररिझम अशा प्रकारचे एक नरेटिव्ह कॉइन झाला। हा काही भारताने कॉइन केला नव्हता, जगामध्ये कॉइन झाला। भारतामध्ये या नरेटिव्हचा आपल्या वोट बँकेवर विपरीत परिणाम होतोय अशा प्रकारे काँग्रेसला लक्षात आलं। खरं म्हणजे कोणीच सर्व मुसलमानांना आतंकवादी ठरवलं नव्हतं। Then Congress basically felt that Muslims should not be made accused in this. काँग्रेस पक्षाने हे षड्यंत्र रचलं। Conspiracy was hatched by the Congress party. हिंदू आतंकवाद, हिंदू टेरर अशा प्रकारचा शब्द कॉइन करून हिंदू टेररिझम, हिंदू आतंकवाद आणि मग प्रयत्न सुरू केला, एक यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला। हिंदुत्ववादी संघटना, pressurizing the investigating agencies, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचे अधिकारी किंवा विचार परिवारातील अन्य संघटनांचे पदाधिकारी हे कसे या सगळ्या भगव्या आतंकवादामध्ये शामिल आहेत। they tried to frame and implicate तयार करण्याचा प्रयत्न झाला, पण त्याचे दूर दूर पर्यंत people related to the RSS पुराव्याअभावी कारवाई करा अशा प्रकारचा दबावही they pressurized the investigating authorities to frame RSS workers and leaders. दबावाला बळी पडले नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की पुढची कारवाई होऊ शकली नाही। अन्यथा हे खूप डीप रूटेड investigating officers did not fall prey to the pressure tactics from the government, and that is why आणि हळूहळू यातल्या the conspiracy सगळ्या घटना to frame RSS workers was not successful. त्यावेळच्या देशातल्या सरकारने आणि राज्यातल्या सरकारने हिंदूंना आतंकवादी ठरवून हिंदू संघटनांना बॅन करण्याकरता, हिंदू संघटनांना संपवण्याकरता एक प्रयत्न उभा केला होता। हे यातनं लक्षात येतं। बैन हिंदू उनकी बात नहीं मानी, इसलिए उसके कैरियर बर्बाद कर दिया गया। पृथ्वीराज चव्हाण ने ऐसा कहा है कि भगवा जो कलर है वो शिवाजी महाराज का है, तो भगवा आतंकवाद न कहते हुए सनातनी आतंकवाद का है। पहले तो पृथ्वीराज चव्हाण ये अपने साथियों को बताए
क्योंकि वो जिस सरकार में थे, मनमोहन सिंह जी की सरकार में, जिसमें प्रधानमंत्री कार्यालय का कार्यभार वो संभालते थे, उसी सरकार ने इसको भगवा आतंकवाद करार दिया। तब याद नहीं आया ये छत्रपति शिवाजी महाराज का भगवा है? तब ये भगवा आतंकवाद, हिंदू आतंकवाद बोल रहे थे। और चाहे वो भगवा हो, चाहे वो हिंदू हो, चाहे सनातनी हो, इनमें भेद नहीं है, ये सब एक है। और ये सारे के सारे राष्ट्र प्रेमी, राष्ट्रवादी और राष्ट्रीय विचारों से प्रेरित है। सर, उस अधिकारी ने असं आहे की जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता। त्या संदर्भात सन्माननीय अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे। त्यांना दुसरं खातं माणिकराव कोकाटे, the agricultural minister, who was allegedly caught playing rummy inside assembly. CM Fadnavis is saying there was anger with respect to that incident. I discussed with Ajit Pawar and other deputy CM Eknath Shinde as well. We decided to change his portfolio. हे नक्की आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेल्या तिघांनी की आम्ही हे खपवून घेणार नाही आणि याच्यावर कारवाई होईल। Anybody in the future now behave like this. So that is the first and the biggest reaction that is now coming in from the Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis on the biggest explosive interview that we played out right here on Times Now, and seems to be a concerted conspiracy when it comes to involving the RSS chief Mohan Bhagwat and the Hindu terror bogey, which has turned out to be a false one. We'll get you more on that. This is the biggest story we are tracking on Times